अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। पृथ्वीवरचं स्वर्ग समजलं जाणाऱ्या काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या तिथे काय परिस्थिती आहे असा सवाल तुम्हाला पडला असेल तर साम टीव्ही पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हा भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी पोहोचलाय। 3 दिवसांपूर्वीच पर्यटकांनी गजबजलेल्या या ठिकाणी आता नुसता शुकशुकाट पाहायला मिळतोय। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे, तोच आपण सविस्तरपणे पाहूया। 23 तारखेची दुपार उजळलीच तीच अनेकांच्यासाठी अखेरची दुपार ठरली, कारण बेसनरच्या याच गेटनी अनेक पर्यटक आतमध्ये आलेले बघायला मिळाले। त्यानंतर आपल्या कुटुंबासह या ठिकाणी या परिसराचा आनंद घेताना देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले। याच परिसरामध्ये आपण बघतोय की टेंटही लावण्यात आलेले आहेत। या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय मोठ्या प्रमाणात होती आणि याच ठिकाणी बसलेले अनेक जण होते जे आपल्या कुटुंबासह खाण्याचा आस्वाद घेत होते। त्यांची मुलं या ठिकाणी खेळण्याचा आस्वाद घेत होती, कारण अर्थात अनेक ठिकाणी जे आहे तर रॅपलिंगची जी आहे ती आनंद घेताना अनेक मंडळी दिसत होती। त्याचपरीनं या ठिकाणी मोठे 2 बलून होते, त्या बलूनमध्ये देखील अनेक मंडळी होती। आपण बघतोय की जम्पिंग ची खेळायची सोय जी आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली होती। तिथे देखील अनेक मंडळी जी आहे ती आनंद घेत होती आणि याच परिसरामध्ये अगदी व्हिडिओज देखील काढण्यात आले होते, रील देखील काढण्यात आले होते, कारण हे असे क्षण होते जे कधीही विसरता येण्याजोगे नव्हते। कोणी आपल्या पत्नीबरोबर आलं होतं, कोणी आपल्या कुटुंबासोबत आलं होतं, कोणी अखंड कुटुंब घेऊन आलं होतं। लहान मुलांना पडलेल्या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी आणि काश्मीरचं सौंदर्य पाहण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासह या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र याच परिसरामध्ये तो आनंद घेता घेताच काही दहशतवाद्यांनी प्रवेश केला। याच परिसरामध्ये काही लोक जे आहेत ते खाण्यासाठी बसलेले बघायला मिळाले होते आणि इथेच खाण्याचा आनंद घेता घेताच त्यांना त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। याच परिसरामध्ये हा खरं तर पहिला हल्ला झाला। त्यानंतर रॅपलिंग करताना काही जण त्या ठिकाणी होते, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला। अनेक जण खरं तर या ठिकाणी आनंद घेताना बघायला मिळत होते। सुरुवातीला कोणाला काहीच कळलं नाही। आपण हा अखंड परिसर जर पाहिला तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खेळायच्या अनेक सोयी होत्या, त्यामुळे प्रत्येक जण मनमुराद आस्वाद जो आहे तो त्या क्षणाचा घेताना बघायला मिळत होते। मात्र गोळीबार झाल्यानंतर एकच अफरातफरी या परिसरात माजलेली बघायला मिळाली। आपण जर तिकडे पाहिलं तर त्या ठिकाणी काही यंत्रणा ज्या आहेत त्या देखील तुटलेल्या बघायला मिळतात। आपण बघतोय की याच पठारावर याच बेसनरमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद घेण्यासाठी ही मंडळी आली होती। मात्र जेव्हा गोळीबार झाला तेव्हा या ज्या खेळाच्या यंत्रणा आहेत त्याच्या पाठीमागे अनेक जण लपले होते, आपला जीव वाचवण्यासाठी लपले होते। मात्र प्रत्येक कर्त्या पुरुषाला पकडून पकडून त्याचा धर्म विचारण्यात आला। मुसलमान असेल तर कलमा वाचून दाखव असं देखील सांगण्यात आलं आणि याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबासमोर त्यांच्यावर गोळीबार देखील करण्यात आला। आपण बघतोय की अगदी ती परिस्थिती तशीच्या तशी आज या ठिकाणी साम टीव्हीवर आपण बघतो आहे। कशा पद्धतीनं ही अफरातफरी माजली असेल, काय नेमकी त्या ठिकाणी परिस्थिती झाली असेल, प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं धावला असेल। काही लोक त्या झाडाच्या मागे देखील लपलेली बघायला मिळाली होती। आपण बघतोय की जे व्हिडिओज व्हायरल झालेले बघायला मिळाले त्याच्यामध्ये देखील ते दिसून येतंय की त्या झाडाच्या मागून काही लोकांनी या ठिकाणी जे गोळीबार होत होते त्याचा व्हिडिओज घेतले होते आणि एकूण परिस्थिती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता। मोबाईलमध्ये हे व्हिज्युअल्स घेतले होते, मात्र व्हिज्युअल घेताना प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते। नेमकं चाललंय काय? ज्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आम्ही आलो होतो त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं। आमच्या डोळ्यांच्या समोर हे होताना त्यांना पाहावलं नसेल आणि ज्या पद्धतीनं खरं तर ही परिस्थिती अचानक पद्धतीनं झालेली बघायला मिळाली। निश्चितच प्रत्येकाच्या मनावर एक दुःखाचा डोंगर याच घटनेनं पसरलेला बघायला मिळाला होता। काश्मीरचा व्हॅलीचा आनंद अनेक जण घेतात। काश्मीर हे अतिशय सुंदर आहे, अतिशय शांतपणे गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर आपल्याला बघायला मिळतंय। रोजीरोटी या ठिकाणी काश्मीरच्या युवकांना जी आहे ती मिळताना बघायला मिळते। मात्र कोण आहे ज्यांना हे बघवत नाही,
कोण आहे ज्यांनी हे काश्मीर अशांत केलं आहे, कोण आहे ज्यांनी या सर्वसामान्यांच्या कुटुंबावर हा घाला केलेला आहे आणि दहशतवाद्यांनी धर्म विचारून अगदी डोक्यावर बंदूक ठेवून गोळी घातलेली आहे. यांच्या संदर्भात आता भारत सरकार कशा पद्धतीनं एक निर्णय घेईल आणि कशा पद्धतीनं सजा या लोकांना भारत सरकार देईल ह्याच्याकडे आता प्रत्येकाचं लक्ष लागलंय, कारण प्रत्येक जण आता न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम. तर ओसाड पडलेलं हे नंदनवन ओरडून ओरडून अनेक प्रश्न विचारतंय आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं आता केंद्र सरकारला क्रमप्राप्त झालेलं आहे. आपल्याला काय नेमकं त्यावरती कारवाई करता येणार आहे याचाच विचार भारत सरकार करत आहे. तुर्तास पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, म्हणजेच पहलगाममध्ये हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या 2 दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहे. अतिशय मोठी कारवाई पाहावी लागेल. लष्करानं जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा या भागांमध्ये ही कारवाई केली आहे. या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. गुरी परिसरात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं आणि स्फोट घडवून त्याचं घर आता उद्ध्वस्त करण्यात आलंय. दोन्ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे आसिफ शेखचं घर कशा प्रकारे पाडलं गेलं, स्फोट कशा प्रकारे झाला, तर दुसरीकडे आदिलचं घर स्फोटानंतर कसं ओसाड पडलेलं आहे ते आपण पाहतोय. या दोघांचाही, या दोन्ही दहशतवाद्यांचा या हल्ल्यात सहभाग होता. त्यांचं स्केच काढण्यात आलं, ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली. दरम्यान पाकिस्तानची पुन्हा एकदा मुजोरी दिसलेली आहे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरती गोळीबार केलेला आहे. भारतीय लष्करानं या गोळीबारात आता चोख प्रत्युत्तर सुद्धा दिलंय. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सीमेवरती दाखल झालेत. जम्मू काश्मीरमध्ये तणाव वाढलेला आहे आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आता नियंत्रण रेषेवरती भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढताना दिसतोय. त्याची दृश्य आपण पाहतोय. एलओसीवरती गोळीबार करण्यात आला, मात्र भारतानं आता पाकला चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं आहे. एकीकडे एलओसीवरती गोळीबार झालाय, तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलांवरती चकमक झालेली आहे. अतिरेक्याच्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलावरती गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा दलासोबत अतिरेक्याची चकमक झाली आहे. बांदीपुरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपुरा भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी इथे घेराबंदी आणि शोध मोहीम आता सुरू केली आहे. काश्मीरमध्ये निष्पापांवरती गोळीबार करून क्रूर हत्या त्यांची करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरी असल्याचं समोर आलेलं आहे. मात्र हा सैफुल्ला नेमकं कोणत्या संघटनेचा आहे आणि त्याचं नेमकं म्हणणं काय, का त्याने हा हल्ला केलाय, आपण त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाहूयात. भ्याड हल्ल्याचा मास्टरमाइंड समोर. पहलगाम हल्ल्यानं देशभरात संताप. शांत काश्मीर कोण अशांत करतंय? मैं आपको अपने रब पर एतमाद करते हुए ये बात कहता हूं, जब 2 फरवरी 2026 आएगा, अगला साल आएगा, अगला रमजान आएगा, मेरे चकदरा के भाइयों, मालाकंड के साथियों, यकीन से कहता हूं 1 साल बाद आपको कश्मीर में भी नक्शे धारे बदले हुए दिसणार. ऐकलत? हा आहे काश्मीर हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद. काही दिवसांपूर्वी या सैफुल्ला खालिदनं काश्मीर ताब्यात घेणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला. हल्ल्याची जबाबदारी TRF या संघटनेनं स्वीकारली. मात्र हा दहशतवादी सैफुल्ला खालिद कोण, पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. सैफुल्ला हा लष्कर-ए-तैबाचा उपप्रमुख आहे. सैफुल्लाह कसूरी नावानं देखील तो ओळखला जातो. सैफुल्ला खालिद अलिशान गाड्यांचा शौकीन आहे.
भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदच्या तो जवळचा मानला जातो. लष्करचे दहशतवादी त्याच्या संरक्षणासाठी तैनात असतात. सैफुल्लाचा पाकिस्तानात इतका प्रभाव आहे की पाकिस्तानी लष्करी अधिकारी त्याच्या संरक्षणासाठी सज्ज असतात. तो पाकिस्तानात VVIP सारखा फिरतो. 2 महिन्यांपूर्वीच सैफुल्ला पाकव्याप्त पंजाबमधील कंगनपूर भागात आला होता. पाकिस्तानी सैन्याचे कर्नल जाहिद जरीन खट्टक यांनी सैफुल्लाच्या भाषणाचं आयोजन केलं होतं. तिथं सैफुल्लानं 370 कलम हटवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी दिली. भारतीय सैन्य आणि भारतीयांबद्दल आक्रमक भूमिका मांडली. हिंदू बनिए के मफादात दफन हो गए. शाम के पर आज मुजाहिदीन की हुकूमत है और मकबूजा कश्मीर की आखिरी बात बताकर क्या दिया जिहाद ने, क्या दिया मुजाहिदीन ने. अल्लाह की कसम, जब हिंदुस्तान ने गाय के पुजारी ने मकबूजा कश्मीर के अंदर 35 से 370 को खत्म किया, आप मुझे बताइए क्यों खत्म किया था. कहा मोदी बंद अदालत के अंदर तूने ये किया, कागज तेरा था, जज तेरा था, मैदान मुजाहिद का है, जरा करके देख. इंशाअल्लाह गोलियों की बुझार से हम तुम्हारी गर्दनों को भी काटेंगे और शहादा की कुर्बानियों की लाज रखेंगे. पहलगाम मधील हल्ल्यानंतर आता अनेक सवाल उपस्थित झालेत. सैफुल्ला खालिद जर अनेक दिवसांपासून भाषणबाजी करत होता तर गुप्तचर यंत्रणांना याची खबर लागली नाही का? पहलगाम सारख्या हॉट टुरिस्ट डेस्टिनेशनची सुरक्षा रामभरोसी होती का? थेट नाव विचारून पर्यटकांना मारेपर्यंत लष्कर स्थानिक प्रशासन काय करत होतं? असे एक ना अनेक सवाल उपस्थित झालेत. मात्र काश्मीरमधील या दहशतवादी हल्ल्याचं भारत चोख प्रत्युत्तर देईल तेव्हाच मृतांना खरी श्रद्धांजली ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि थेट काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येते. काश्मीरमध्ये आता लढाऊ विमानांच्या घिरट्या पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणूनच हवाई दलाच्या विमानांच्या घिरट्या पाहायला मिळत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 3 दिवसांपूर्वी भ्याड हल्ला झालाय आणि त्यानंतर संपूर्ण देश हादरलेला आहे. अशात आता पाकिस्तानला इशारा दिला गेलाय, मात्र भारत सुद्धा सतर्क झालाय. जम्मू काश्मीरमध्ये आता लढाऊ विमानांच्या घिरट्या दिसत आहेत. दृश्य आपण सध्या पाहतोय. खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाच्या विमानांच्या घिरट्या जम्मू काश्मीरच्या आसमानात पाहायला मिळत आहेत. तर या पहलगाम हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत चूक झाली असंच त्यांनी मान्य केलंय. पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत चूक झाली अशी कबुली आता सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिलेली आहे. नेमकं कुठे चुकलं याचा शोध घेणार असल्याचंही रिजिजू म्हणाले. सब पार्टी को बताया कि सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी हैं और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए. इसके लिए क्या क्या प्रबंधन किया गया है इसके बारे में ऑफिशियल्स अपने ब्रीफिंग में एक्सप्लेन किया है. तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक भीतीच्या छायेत आहेत. तर पर्यटकांना सोडवण्यासाठी आता अनेक प्रयत्न केले जात आहेत आणि यावरूनच महायुतीत श्रेयवाद रंगल्याचं समोर आलेलं आहे. नेमकं कसं घडतंय सगळं काही पाहूया स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. काश्मीरात नरसंहार, महायुतीत श्रेयवाद. महाजनांपाठोपाठ शिंदेही काश्मीरला. काश्मीर दौरा स्टंटबाजी की श्रेयवादाची लढाई. पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 लोकांचा मृत्यू झालाय. त्यात राज्यातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना काश्मीरला पाठवलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही विशेष विमानानं काश्मीरची वाट धरली. त्यामुळे महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा आहे. गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पर्यटकांच्या भेटीगाठी घेत असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी 83 पर्यटकांना विशेष विमानानं परत आणणार असल्याचं जाहीर केलंय. तर शिंदे गटाच्या खासदारानं बढायांची हद्द पार करत अकलेचे तारे तोडलेत.
त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते, त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात. एकीकडे राज्य सरकार मदत करत असताना शिंदे गट मात्र स्वतंत्ररित्या मदतीसाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे महायुतीतील या श्रेयवादावर टीकेची झोड उठवली गेली आहे. तर श्रेयवादाची ही मालिका इथंच थांबत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातील मृत पर्यटकांच्या समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ यांच्यावर सोपवली आहे. आणि शिंदे गटानंही तातडीनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना विमानतळावर पाठवल्याचं पाहायला मिळालं. मात्र संकटाच्या काळात राजकीय श्रेयवाद रंगल्यानं साम टीव्हीनं त्यावर सवाल उपस्थित केलेत. उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची गरज काय? मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेंना जाऊन मिळणार काय? उपमुख्यमंत्री म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली नसती का? अगोदरच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची गरज काय होती? नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही? तर शिंदे गटानं महायुतीत श्रेयवादाच्या लढाईचा दावा फेटाळून लावलाय. आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही. गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदे साहेब गेले, हे काही श्रेयवादासाठी गेलं नाही. मी आत्ता पण त्यांच्याशी बोललो. आतापर्यंत सरकारनं 300 पर्यटकांना परत आणलंय. मात्र संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादाच्या लढाईत न पडता कंट्रोल रूम मधून यंत्रणेला आदेश देत मदत पोहोचवणं योग्य ठरणार नाही का? हाच सवाल राज्यभरातून विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.